दोघांमध्ये जे झालं ते सहमतीनं झालं असा दावा आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी केलेला आहे। आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये सहमतीनं संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे। अत्यंत मोठा असा हा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। पीडित तरुणीच्या संमतीनं हे सगळे संबंध झाले असा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। आरोपीने मला सांगितले की आमच्या दोघांमध्ये जे पण झाले ते सहमतीने झालेले आहे। मी कुठल्याही प्रकारचं रेप केलेलं नाहीये। मी शारीरिक संबंध जे झालेले दोघांच्या मर्जीने झालेले आहे। मी तेच मेहरबान कोर्टाच्या निर्देशांना आणून दिले की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन जेव्हा दोन व्यक्ती आपल्या सहमतीने संबंध ठेवतात त्याला रेपच्या श्रेणीमध्ये आणता येत नाही। ठीक आहे, आरोपी लपला का गेला होता हे तपासाचा भाग आहे, मी काय बोलू शकत नाही। पळून काय गेला होता तर भाग हे मला माहित नाही। रिमांडचे कारण काय पोलिसांनी सांगितलं ना, मी त्याचे कपडे जप्त करायचे, मोबाईल जप्त आहे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे सगळ्या गोष्टी मी आरोपीची हीच बाजू मांडली की ती जी महिला आहे ती महिला स्वतःहून बसमध्ये गेली, नंतर हा गेला, दोघांच्या मध्ये संमतीने झालेले संबंधित एवढेच मी कोर्टाला पटवून दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।